फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या। ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲपमध्ये हा पहिलाच ऑप्शन दिसेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यावर क्लिक करायचं। आणि यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल आणि हा फॉर्म ओपन झाल्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे, तिच्या पतीचे नाव टाकायचे, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे आणि नंतर त्या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीखसुद्धा टाकायची आहे। आणि अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्हाला त्यामध्ये भरायची आहे। पुढं तुम्हाला आधार कार्डनुसार जसा तुमचा पत्ता आहे तसा संपूर्ण पत्ता यामध्ये भरायचा आहे। यामध्ये तुमचा जिल्हा भरायचा आहे, तुमचा तालुका कोणता आहे तो टाकायचा आहे, तुमचं गाव कोणतं आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे। नंतर ते ग्रामपंचायत आहे की नगरपंचायत आहे की नगरपालिका आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यानंतर खाली तुमचा पिनकोड टाकायचा आहे आणि पिनकोड टाकल्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा आणि मोबाईल नंबरनंतर तुमचा आधार कार्ड नंबरसुद्धा यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे। तुम्ही शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेताय का त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे। तुम्ही विवाहित आहात का की घटस्फोटित आहात का याबद्दल माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे। त्याच्यानंतर त्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला आहे का याबद्दलही तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यायची आहे, हो किंवा नाही तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। आणि यानंतर मग खाली जे येते त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेची संपूर्ण डिटेल या ठिकाणी द्यायची आहे। तुमच्या बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, खातेदाराचं नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि बँकेचा IFSC नंबर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे का ते या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे। यानंतर खाली काही डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, हमीपत्र यासारखे डॉक्युमेंट तुम्हाला कॅमेरामधून किंवा तुमच्या गॅलरीमधून अपलोड करायचे आहेत। आणि हे अपलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शनही दिसतील, कॅमेरा आणि गॅलरी। यामध्ये तुम्हाला जस्ट तुमच्या हिशोबानुसार ते क्लिक करून तुम्ही ते अपलोड करू शकता। कॅमेरामधून तुम्ही डायरेक्ट फोटो काढू शकता किंवा जर तुमच्या मोबाईलमध्ये फोटो असेल तर गॅलरीमधूनही तुम्ही अपलोड करू शकता। अपलोड केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हे डॉक्युमेंट तुम्हाला दिसतील। इथे तुम्हाला दिसत आहे उत्पन्नाचा दाखला, हमीपत्र आणि बँक पासबुक हे या ठिकाणी अपलोड केलेलं आहे। अशाच प्रकारे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक OTP येईल आणि हा OTP आल्यानंतर तो व्हेरीफाय करायचा। OTP व्हेरीफाय झाल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा NYS नंबर जनरेट होईल। हा NYS नंबर तुमच्या फॉर्मवर लिहून घेतील। जर तुम्ही अंगणवाडीमध्ये फॉर्म भरत असतील तर हा नंबर त्या ठिकाणी नोंद करून घेतला जाईल किंवा जर तुम्ही स्वतः भरत असाल तर हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा तुमच्या फॉर्मची ऑफलाईन प्रिंट काढून त्यावर नमूद करून घ्या।